झी 24 तास एक पाऊल पुढे। तर असं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या शेलू बाजार गावातल्या ग्रामस्थांना विविध समस्यांनी ग्रासलंय। गेल्या अनेक वर्षांपासून शेलू बाजार ग्रामस्थ या समस्यांचा सामना करतायत। काय आहेत शेलू बाजार ग्रामस्थांच्या समस्या, त्यावर एक नजर टाकूया। या गावातील समस्या काय हे जाणून घेऊया। अनेक वैशिष्ट्यांनी आपलं वेगळेपण दाखवू पाहणारं हे गाव आज मात्र आपला विकासाचा हरवलेला सूर शोधताना दिसतंय। कोणत्याही गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा दुवा म्हणजे रस्ते। मात्र शेलू बाजार ग्रामस्थांसाठी वरदान ठरू पाहणारा नागपूर औरंगाबाद हा राज्य महामार्गच या गावासाठी शाप बनलाय। कारण याच महामार्गानं या गावाला अपघात, वाहतूक कोंडी आणि धुळीची समस्या देखील दिली आहे। शेलू बाजार चौकातील गर्दी आणि शेलू बाजार येथील जे ॲक्सिडेंट होतात हे वाचते, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि त्या कारणाने एम्ब्युलन्स वगैरे केव्हा एम्ब्युलन्स येतात चौकात आणि जे व्यक्ती त्यातनी सिरियस असतो तो जाग्यावरच मरून जातो। मागच्या महिन्यातील येथील घटना हे बाबूळ पडल्यामुळे, झाडामुळे बाबूळ पडली, वाऱ्यामुळे आणि नंतर एक मोटरसायकलवाला जाग्यावर ठार झाला पडून। गावातल्या अंतर्गत रस्त्यांच्या अवस्थेमुळे गावातील अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गावातली दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे गावात ठिकठिकाणी झालेलं अतिक्रमण। मुख्य चौकातील मुख्य रस्त्याची ही अशी अवस्था आहे। अतिक्रमण धारकांनी एवढा काही मोठा हे केलेला आहे की त्यांनी ग्रामपंचायतनी बांधलेली मुतारी पण वेढून टाकलेली आहे आणि तिथं महिलांची कुचंबना होत आहे। त्यानंतर प्रवासी निवारा हा अतिक्रमणच्या विळख्यात असून त्यांना महिलांना तिथं उभं राहण्याचीही जागा नाही। त्यांना उन्हात पावसात आणि याच्यामध्ये उभं राहून आपल्या वाहनाची वाट पाहावी लागते। अडाण नदीच्या पात्रात होणाऱ्या प्रदूषणामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं आणि नदीचं नाल्यात रूपांतर झालं। याशिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था तर न सांगितलेलीच बरी। गावात अनेक नागरी वस्त्यांमध्ये रस्त्यांचा पत्ताच नाही। आमच्या कॉलनीत रोड तर नाहीच आहे, शिवाय नाल्याची व्यवस्था नाही आहे। हे घाण पाणी वाहून जाणारे नाले पण अर्धवट सोडलेले आहेत। स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आणि आमचे ते नाल्याचे जे पाणी येते त्याच्यात मोठे मोठे साप, विंचू, लहान मुलं खेळतात त्या पाण्यात। सगळं घाण पाण्यामुळे आरोग्यास धोकाही आहे। गावात अंतर्गत गटाराची सुविधा नसल्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे सुरक्षा। गावात पोलीस स्टेशन नसल्यामुळे शेलू बाजार ग्रामस्थांची सुरक्षा रामभरोसेच आहे। देशातील आणि राज्यातील शेलू बाजार हे भयान वास्तव आहे। आज आपण जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतोय। एक वेळ आपण हे ध्येय प्राप्तही करू। मात्र आपल्या देशाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या खेड्यांना या प्रक्रियेतून बाजूला ठेवून हे सर्व शक्य तरी आहे का? त्यामुळे शेलू बाजार ग्रामस्थ गेल्या कित्येक वर्षांपासून विविध समस्यांना तोंड देत आहेत। त्यांची या समस्यांच्या विळख्यातून सुटका कधी होणार याची वाट शेलू बाजार ग्रामस्थ पाहतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।